गजानन महाराज, मारुती महाराज, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वैशंपायन उवाच. सकाळी एका अध्यायापर्यंत येऊन आपण सोडून दिलं त्याला. मी तुम्हाला ज्ञानेश्वरीची ओवी सांगितली होती सकाळी. राजा नहुष स्वर्गाचं आधिपत्य त्यांना मिळालं. 100 अश्वमेध यज्ञ करणाराच इंद्र होतो. 100 यज्ञ करणारा कोणी नव्हतं. 99 झाले होते राजा नहुषांचे. एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याने हिरा आणला. एक राजाच्या दरबारात सांगितलं, महाराज तुमच्या नगरातले जव्हेरी बोलवून याची किंमत काय आहे ती ठरवा आणि तेवढे पैसे मला द्या. एक वृद्ध जव्हेरी होता, त्याला बोलावलं. त्याने त्या मोठ्या हिऱ्याच्या बाजूला 100 हिरे लहान 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 ठेवले आणि त्या हिऱ्याचा प्रकाश प्रतिबिंब किती हिऱ्यावर पडतोय पार. 99 लहान हिऱ्यावर त्याचं प्रतिबिंब पडलं. त्याने सांगितलं 99,000 रुपयाची किंमत आहे. 100 खड्यावर पडलं असतं तर 1,00,000 रुपये. म्हणजे त्याच्यात 1% उणीव. 99 अश्वमेध. काय झालं? संपत्ती इंद्राची सगळी मिळाली त्यांना. इंद्र लपलेले होते. स्वर्ग संपत्ती इंद्राची नहुषाकडे आली. पण बायका पोरं येत असतात काय, त्याच्या डोक्यात जो कुविचार आला त्याचं कारण फक्त एक यज्ञ कमी पडलं. त्यांनी सांगितलं, व इंद्राची पत्नी शची ही तर त्याची संपत्तीच आहे, मग ती मला का मिळू नये. ब्राह्मणांनी सांगितलं असं होत नाही. तो म्हणजे का होत नाही. तुम्हाला वाटत होतं त्याच्यापेक्षा मोठी सत्ता तुम्हाला मिळाली. माणूस गडबडून जाते त्याच्यात. एका शिंप्याची 10 लाख रुपयाची लॉटरी लागली. 10 लाखाची. काय लॉटरीचे पैसे मिळाल्यावर दुकान बंद, सगळं बंद. तर 10 लाख रुपयाची लॉटरी म्हणजे काय. जवळजवळ एका वर्षात 10 लाख रुपये संपले. कारण 150 रुपये कमावणारा माणूस, शिंप्याला एकदम 10 लाख. त्याला पहिल्यांदा फार बरं वाटलं. खूप लोक गोळा झाले सगळं. पण ते इतकं वाढलं आवागमन त्याचं. अनेक व्यसनं त्याला लागली. काय जुगारापासून तो सगळी व्यसनं एकाने सुटलं. आणि योग असा की दुसऱ्या वर्षी पुन्हा 10 लाख रुपयाची लॉटरी लागली त्याला. तो एजंट पैसे घेऊन आला, तुमचा नंबर लागला आहे, 10 लाख रुपये घ्या. तो म्हणे, भाऊ, हात जोडले त्याला, आता ती लॉटरी मला नको. मी माझं दुकान चालू केलं आहे, कपडे शिवायचं दुकान चालू केलं आहे. शिंप्याचा धंदा बरा आहे. त्या लॉटरीनं माझं जीवन इतकं घाणेरडं केलं,
100 कमावडा मारू, 10 लाख त्याला मिळाल्यावर संपलं सगळं. पुन्हा मी धनात खेळणे नाही. मी अनुभव घेतला वर्षभर. सत्ता आणि धन जेव्हा फार जास्त मिळते तेव्हा माणसाचा संयम नाही राहत. नहुषासारख्या 99 अश्वमेध करणाराचा संयम गेला. त्यांनी निरोप पाठवला शचीकडे, तू माझ्याकडे ये, कारण तू इंद्राची संपत्तीच आहेस. देवगुरु बृहस्पती होते. शचीनं बृहस्पतींना बोलावून सांगितलं, महाराज हे संकट कसं टाळावं. युक्तीनं टाळावं लागेल. तू त्याला निरोप पाठव, तू माझ्याकडे ये. पण ये कसा, आजपर्यंत कधीही कोणी जे वाहन वापरलं नसेल अशा वाहनात बसून माझ्याकडे ये. तर कोणतं वाहन पाहाल. मी सकाळी तुम्हाला सप्तऋषींची नावं सांगितली. तर देवांचे राजा आहेत, सुरपती आहेत. सप्तऋषीला सांगितलं, मी एक सुवर्णाची पालखी बनवलेली आहे. ह्या पालखीला माणसं भोई कोणी नाही वाहणार. तुम्ही 7 ऋषी, सप्तऋषी खांद्यावर घ्या आणि त्या पालखीत मला बसून इंद्रपत्नी शचीकडे घेऊन चाला. अगस्त्य होते त्याच्यात. अगस्त्य हसले. त्यांनी सांगितलं, विनाश काले विपरीत. एक यज्ञ कमी पडला नाही आता. पालखी वहन करत असताना अगस्त्य म्हातारे आहेत आणि हे भगवत चिंतनात चालणारी माणसं. त्यांनी पाय बाहेर काढला आणि त्याच्या खांद्याला लावला, लवकर चल. सप्तऋषींनी पालखी खाली ठेवली. कमंडलूतलं पाणी हाती घेतलं. अगस्त्याने सांगितलं, तू सर्प हो. झाला, उद्या होशील तर प्रश्नच नाही. महान भुजंग. नहुष सर्पयोनीला गेले. त्यांनी सांगितलं, महाराज मी जरी सर्प झालो तरी माझं ज्ञान मात्र कायम टिकावं. ठीक आहे. सर्प योनीच्या उद्धारातून किती वर्षे लागतील. त्यांनी सांगितलं 1000 वर्षे लागतील. कुरुकुलात एका अंशानं यमधर्म युधिष्ठिराच्या रूपानं प्रगट होतील. त्यांच्याबरोबर तू संवाद कर, कारण तू महाज्ञानी आहेस. ते तुझ्या प्रश्नाची उत्तरं देतील. तो संवाद संपल्यानंतर तू पुन्हा नहुष होशील आणि स्वर्गात येतील. भयंकर अरण्यात हिमालयावर सर्प आहेत. आता भीमाचं काय, शिकारीला जात असत. वन खोज शिकारीला गेले आणि या जाळीत वाघ आहे, सिंह आहे, काय पटकन नहुषाने वेडा घातला त्याच्या शरीराला, शाटी दिली. तर भीमाच्या दृष्टीनं एका सर्पाने अजगराने दिलेली अटी काही विशेष नव्हतीच. फार जोर काढला त्यांनी, सगळं केलं. त्याच्या पकडीतून भीम सुटू नाही शकले. धर्मराजांनी पाहिलं, रे खूप वेळ झाला रे, भीम नाही आला. योग कसा आहे, नकुल सहदेव होते, त्यांना पाहायला नाही पाठवलं, स्वतः निघाले. मोठ्यानं आवाज देत निघाले, भीमा कुठे आहेस, भीमा कुठे आहेस. भीमाला आवाज ऐकू आला आणि लांबून भीमाने सांगितलं, दादा मी इथे आहे.
आवाजाच्या दिशेनं आले, तो याला वेळा पडलेला, भुजंगानं पकडलेलं. क्षणभर विचार केला त्याने की याच्यासारखे 100 सर्प जरी असते आणि पकडलं असतं तर भीम सगळ्यांना मारून आला. ह्या भुजंगाने पकडलं म्हणजे हा भुजंग कोण, पकडू कसा काय शकतो. त्याने विचारले, महाराज सिंहा केसरिणू श्यामा हिंसा दारुणा भुजवेशमकमा सोडून, तुम्ही भुजंगाच्या वेशात कोणात. कारण व्याघ्र सिंह काय असेल नसेल ते याला तर पकडू शकत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुमच्यात कोणत्या विद्येचं बल आहे. नागराज, तुम्हाला काही विशेष वरदान प्राप्त झालं आहे काय. आमच्या 5 भावात एवढं बल नाही कोणात भीमा एवढं. त्याची शक्ती कुंठित केली आहे तुम्ही. वैशंपायन म्हणतात, राजन दिग्गजपैन महाबाहुम ततस्व भजस्ततः विउच्यते, म्हणजे पीनाविदं वचन ब्रवीत. फक्त भीमाचे हात त्याने सोडून दिले. शरीराला विळखाय, हात दिले सोडून. अरे खूप दिवसापासून मी उपाशी होतो रे बुवा. आज सौभाग्यवश मला हे भोजन मिळालं आहे. प्रत्येक देहधाऱ्याला स्वतःचा प्राणप्रिय आहे, मलाही आहे. मला भोजन न मिळालं मी उपाशी मरून जाईल, म्हणून तुझ्या भावाला पकडलं आहे मी. माझी जी दुर्दशा झाली आहे ना ती महात्म्याच्या अपराधामुळे झालेली आहे. अरे तुम्ही एका राजाचे राजा, अरे किती यत्न केले आहेस अश्वमेध. सांगितलं, महाराज अश्वमेध नाही केला अजून, एक राजसूय यज्ञ केला. फार लांबा तुम्ही एक अश्वमेध कराल, वेळ आहे त्याला अजून. मी 99 केले आहेत. 99 अश्वमेधाचं पुण्य करणारा मी एका महात्म्याला पाय लावला आणि त्या पापानं, त्याच्या कोपामुळे मी भुजंगत्वाला प्राप्त झालो. नहुषो नाम राजस्य, तू नाव ऐकलं असेल श्रुत मागत. हा मी राजा नहुष आहे आणि तुझ्या पूर्वजाच्या पूर्वजाचाही पूर्वज आहे. बाबा, ब्राह्मणाचा अनादर आणि महर्षी अगस्तीसारख्याचा मला माहीत आहे तू अवध्य आहेस. आणि मला पंचायत पडली खाता नाही येत तुला माझा वंशज आहेस. कारण पूर्वस्त मी तुझा आहेस, म्हणजे माझा वंशज तू आहेस, मला तुला खाता येत नाही. तर मला त्यांनी सांगितलं, मग कशाला पकडलेलं. आहार म्हणून पकडलं, वंशज आहे म्हणून खाता येत नाही. आणि हा अवध्य आहे हेही तुम्हाला माहीत आहे. त्याने सांगितलं, पकडलं याच्याकरता आता आपण थोडंसं बोलू. त्या संभाषणानंतर माझं पाप शापाचं निघून जाईल आणि मी पुन्हा स्वर्गाला जाईल, याच्याकरता पकडलं. मग मला नाही पकडलं. सांगितलं, तुला पकडायचं कारणच नाही ना. याला पकडलं की तू येणार शोधत, हे मला माहीत होतं. धर्मराज, आपण थोडंसं बोलू आता. विभागपूर्वक उत्तराची अपेक्षा आहे मला तुमच्यापासून. राजन, मला अगस्तीचं वरदान आहे, जगातला कोणताही बलवान प्राणी तू पकडल्यानंतर तुझ्या पकडीतून सुटणार नाही. म्हणूनच भीम सुटला नाही. अपवित्र नरकात आहे मी सध्या. नरक म्हणजे लोक नाही आहे.
हे घाणेरडे जन्म न अर्काहा ते नरकाहा. ज्ञानाचा प्रकाश नाही, काही नाही, हे जीवन नरकाचं जीवन आहे. कोणावरच मी क्रोध नाही करत, स्वतःवर माझा राग आहे, कारण चूक मी केली आहे. म्हणून मी स्वतःचीच निंदा करतो की माझ्याकडून हा अपराध कसा घडला. धर्मराज, मी माझ्या मृत्यूकरता चिंता नाही करत, शोक नाही करत, मराव तर लागेलच. शोक याच्याकरता आहे, माझ्यासारखा महाबुद्धिमान माणूस ही चूक करू शकतो. साधारण जीवाचं काय. संशशतस्मै पांचाले चिरान रुकोदकम. कुठे शोधावं, काय करावं. युधिष्ठिर विचार करत होते, यांनी मला प्रश्न विचारले तर मी उत्तर देईल, पण मी का प्रश्न विचारू नये. देवो वा यदि वा दैत्यो उर्गवा, पण कोणी असो, माझ्या प्रश्नाची उत्तरं देशील ना. तू उत्तर दिली की मी याला सोडलं तर देतो, पण मी प्रयत्न करतो, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. माणसाने, शहाण्या माणसाने कसं बोलावं, मी प्रयत्न करतो. सर्पवाच. तर हे जे 2-4 प्रश्न आहेत ना आधीचे, हे फार भेदक आहेत, अनेक माणसांच्या शंका निवृत्त करणारे आहेत, आणि 5000 वर्षापूर्वीची प्रश्न उत्तर आहेत. उत्तर देणारे धर्मराज आहेत, आणि विचारणारा 99 अश्वमेध केलेला ज्ञानी आहे. सर्पवाच. राजन, ब्राह्मण को भवेत राजन वैद्यम च युधिष्ठिरः ब्राह्मविति त्वामहि वाक्ये निर्वितमहे. ब्राह्मण कोणाला म्हणावं. जाणण्याला योग्य तत्व कोणतं आहे. मला असं वाटते तू उत्तर देशील. युधिष्ठिरोवाच. सत्यम ज्ञानम क्षमाशीलम अनुशंस तपोगुणाः दृश्यन्ते यत् नागेंद्र स ब्राह्मण इति स्मृताः. नागराज, ज्याच्या ठिकाणी सत्य, दान, क्षमा, सुशीलता, क्रूरतेचा अभाव, तपस्या आणि दया हे गुण असतील त्याला ब्राह्मण म्हणावं. तोच ब्राह्मण. वेद्यम सर्प परम ब्रह्म. जाणण्याला योग्य तत्व फक्त ब्रह्म आहे. सृष्टीतले पदार्थ, देवी देवता काहीही जाणण्याला योग्य नाही आहे, कारण हे सगळे जाणारे, नष्ट होणारे आहेत. इंद्र राहणार नाही, वरुण राहणार नाही, ब्रह्मा राहणार नाही. अविचल ब्रह्मच फक्त स्थित आहे, म्हणून जाणण्याचं तत्व ब्रह्म आहे. आता तू जर म्हणतो की हे गुण आहेत त्याला ब्राह्मण, मग चातुर्वर्ण्यम प्रमाणांचे सत्यम ब्रह्मचैव शूद्रेष्वापि सत्यम दान क्रोधेवच. हे जर शूद्राच्या ठिकाणी गुण दिसले तर त्याला ब्राह्मण म्हणावं काय. कारण सद्गुण तर शूद्रातही असतात ना. सत्य, दान, अक्रोध, क्रूरतेचा अभाव, अहिंसा आहेच. वेद्यम व्यच्यान. योग्य तत्व मी तुला विचारलं आहे ना. फार लवकर युधिष्ठिराने उत्तर दिलं, विचार नाही केला. शूद्रे तु यद भवल्लेख द्विजे विद्यते नवई शूद्रो भवच्छेदो ब्राह्मणो न च ब्राह्मणाः. नागराज, तुम्ही निश्चित जाणा, जर शूद्रात सत्य आदी उपर्युक्त लक्षण आणि गुण असतील आणि तो ब्राह्मण नाही वर्णानं, तरीही शूद्र नाही, तो ब्राह्मण आहे.
सत्यादी गुण जर असतील तर ब्राह्मण जन्मानं ब्राह्मण मानाल काय? लक्षणाचा अभाव असेल ब्राह्मणात तो शूद्र. यत्रेन्नैव भवते सर्पंते शूद्रमिति निर्दिशेतम. का यत्तरी तर लक्षते. वृत्तम स ब्राह्मण स्मृतः. ब्राह्मण आहे, ब्राह्मणाची लक्षणं नाहीत, त्याला शूद्र समजावं लागेल. राजा, आता सुखदुःख रहित तुझे बोलला ना, वेद तत्वात सुख तरी आहे, दुःख तरी आहे, आनंद नाही आहे. हे पहा, ज्याप्रमाणे बर्फात उष्णता आणि अग्नीत शीतलता नाही, त्याप्रमाणे जे वेद्य पद आहे, ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या वेद्य शब्द आत्मरूप. पहिली आहे की ज्ञानेश्वरीची. वेद्य तत्व काय आहे? वास्तविक सुखदुःखातीत नाही, रहित. सुखदुःखातीत वेगळं, सुखदुःख रहित वेगळं. यदि ते वृत्तो राजन ब्राह्मण सक्षमेनान वृथा जातिस्तथा आयुष्मन तर्यावन्य विद्यते. आचारच जर ब्राह्मणाची परीक्षा आहे तर मग त्यानुसार कर्म जाती तर व्यर्थच गेली रे. मग जरी तत्र महासर्प मनुष्यत्वे महामनते संस्कारात सर्वनाम. अरे महामते, मनुष्यात जातीची परीक्षा करणं कठीण आहे. कारण यावेळेला ना वर्ण शिल्लक आहे ना जाती. संकर संमिश्रण आहे. संकर म्हणजे संमिश्रण. प्युरिटी कशातच नाही आहे. विशुद्ध ब्राह्मण नाही आहे, विशुद्ध वैश्य नाही आहे, विशुद्ध क्षत्रिय काहीच नाही आहे, सगळा संकर आहे. म्हणून तत्वतः वर्ण आणि जाती तर नाहीच आहेत ना. सर्वे सर्वात स्थानी जयंती सदा नरः. वांग मैथुनमयो जन्म मरणं च संतुनाम हर्षामर्ष प्रमाणं तस्मात् शीलम. सगळ्या जातीच्या स्त्रिया आणि पुरुष एक दुसऱ्यात संतती निर्माण करून राहिले आहेत. सगळी माणसं एकसारखी दिसतात, एकच कर्म करून राहिले आहेत. आर्षप्रमाणे याच्यात यजामहे ही श्रुती आहे. जातीचा निश्चय होऊ शकत नाही. आपण यज्ञ करतो, यजामहे सामान्य रूपाचं निर्देशन आहे. जे तत्वदर्शी विद्वान आहेत त्यांनी यज्ञाला नाही महत्त्व दिलं आहे, त्यांनी महत्त्व दिलं आहे शीलम परम भूषणम. मला तो वाटते की शीलच अभिष्ट आहे. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. बालकाचा संस्कार केल्यानंतर वेदाचा स्वाध्याय न करवला तर तुम्ही तुमच्या पोराची मौंज उपनयन संस्कार केला आणि त्याला जाणवं घातलं. तावत शुद्धो. अरे हेशच तावतांनी भूतमती देन म्हणून मला एक सांग. जाणवं घातलं, द्विज झाला तो, पण त्याला जर संध्या करता येत नसेल तर तो ब्राह्मण नाही, द्विज नाही. ते तुमच्या कपाटाची चाबी बांधण्याची खुंटी आहे जाणवं म्हणजे. संध्या करता काय? हा तर मनुचा निर्णय आहे. वैदिक संस्कार नाही, वेदाध्ययन नाही. ब्राह्मणाला अपेक्षित द्विजाला शील आणि सदाचार याचा उदय नाही होत तसा. उपनयन संस्कारानंतर माता पिता कायम असूनही बदलतात, सूर्यपिता आणि गायत्री माता. मग उदय होईल. जर उदय न झाला सदाचाराचा आणि शीलाचा, वर्णसंकर समजत्याला. श्रुतं विधिवेदस्य तवाक्यम युधिष्ठिराः
अक्षमेत कस्मात, तू सगळ्याच गोष्टी जाणतोस रे, आणि मी कान देऊन ऐकून राहिलो. तेव्हा आता तुझ्या भावाला खाण्याचा तर प्रश्नच नाही, मारण्याचाही प्रश्नच नाही. संपूर्ण वेद वेदांगाचे पारगामी लोक. आता म्हणजे युधिष्ठिर विचारतात, नागराज, कोणत्या कर्माच्या आचरणानं सर्वोत्तम गती प्राप्त होईल? पात्रे दत्वा प्रियाण्युक्ता सत्यम अहिंसा निरतम स्वर्ग गच्छन्ति इति मतिर मम. माझी मती म्हणजे बुद्धिवशी सांगते, मनुष्य सत्पात्राला दान देण्यात, सत्य आणि प्रिय वचन बोलण्यात तत्पर असेल, अहिंसा धर्माच्या मार्गावर असेल तर उत्तम गतीला प्राप्त होईल. का? दानानं नाही होणार का? सांगितलं नाही. तुम्ही एका माणसाला 100 रुपये दिले आणि त्यांनी त्याची दारू पिऊन टाकली, जुगार खेळला, दान व्यर्थ केलं. दानाची महती सत्पात्रात आहे. सत्य बोलता, पण सत्य प्रिय असण्यात सत्याची महती आहे. युधिष्ठिराने सांगितलं, मला ठीक आहे, पण दान आणि सत्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? अहिंसा आणि प्रिय भाषण यात महत्त्वाचं काय आहे? दानमचे सत्यम तत्व अहिंसा प्रेम, पण येशाम कार्यगिरान दृश्यते गुरुरागमम. दान आणि सत्व, अहिंसा आणि प्रिय भाषण यांची गुरुता आणि लघुता जी पाहायला जाते ना, ते कार्य पाहून पाहावी लागते. कसायनं जर विचारलं की माझी गाय हातातून पळून गेली, तुम्ही तपस्वी आहात, इथे बसले आहात, इकडे गेली काय? गेली असेल तरी म्हणावं, नाही गेली, इकडे गेली, तर गायीचा जीव वाचवावा लागेल. वेळ कोणती आहे? महत्त्व कशाला आहे? कधी कधी दान श्रेष्ठ आहे, कधी कधी सत्य वाचन श्रेष्ठ. सदा दोन्ही गोष्टी श्रेष्ठ नसतात. तुम्हाला सांगितलं आहे. भगवंताने भीष्माचार्याला विचारलं, सांगितलं, महाराज तुम्ही आमचे शत्रू नाही, तुम्ही तर आम्हाला पूज्य आहात, पण हा कंटक पापी दुर्योधन आहे ना, त्याच्या मार्गात तुम्ही उभे आहात. तुम्हाला संपवलं असून दुर्योधनापर्यंत जाता येत नाही, म्हणून नाइलाजानं तुमचा वध करावा लागेल. कोणता मूर्ख माणूस तुमच्या वधाची इच्छा करेल? कथम स्वर्गे गते सर्वरकणाम ध्रुवम अशिरश्च दृश्यते वरुष्याच. नागराज, माणूस स्वर्गाची प्राप्ती करतो, कर्माचं फल निश्चयानं मिळते. देहाभिमान रहित जर माणूस राहील तर गती कशी? पण कर्म करताना अभिमान राहील तर गती कशी? तिस्त्रौ गतौ राजन परिशिष्टा स्वक्रमी मानुषम सर्वाशस्त तिर्यक योनिश्चित त्रिधा. आपापल्या कर्मानुसार जीवांची गती 3 प्रकारची होते. स्वर्गलोकाची प्राप्ती, पुन्हा मनुष्य योनीत जन्म, आणि तिर्यक म्हणजे पशु पक्ष्याच्या योनीत, म्हणजे इन ब्रॅकेट नरकात जन्म. पशु पक्ष्याचा जन्म म्हणजे नारकीय जन्म आहे, दुसरा नरक कोणी नाही आहे, बस 4था प्रकार नाही आहे. जीव मनुष्य योनीत उत्पन्न झाला, हा त्याला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. पण आळस आणि प्रमाद याचा त्याग न केला, अहिंसेचं पालन न केलं, दानादी शुभकर्म न केली, तर त्याची गती स्वर्गात जाणारच नाही. विपरीत कारण उपस्थित झाल्यावर मनुष्य योनीत किंवा पशुपक्ष्याच्या योनीत जावं लागेल. त्याचं विशेष कारण आहे. तुला सांगू काय? जो अतिकामी आहे, जो अतिक्रोधी आहे, जो अतिलोभी आहे, ही अति आहे सगळी. कामी, क्रोधी, लोभी माणूस होतात, निकृष्ट माणसाच्या घरी जन्म घेतात. पण अति यांच्या पाठीमागं लागली
तो मग अतिभ्रष्ट होतो आणि अति नीच योनी, मग या योनीला जातो पशुपक्षाच्या. पशुपक्षी होणं म्हणजे योग्यता घालवणं. कितीही माणूस मूर्ख आहे, कितीही अज्ञानी आहे, पण आज ना उद्या त्याला कळू शकेल, कारण माणूस आहे ना, माणसाची बुद्धी आहे. गाय कितीही पूज्य असेल, तिच्यासमोर ज्ञानेश्वरी वाचल्यावर तिला काही बोध नाही होणार. गंगेत आंघोळ घातली तिला पुण्य नाही होणार, कारण भोग योनी आहे ना. परवश आहे ती, परवश. माणूस परवश नाही आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचा आधार काय आहे? यातला आधार सरळ सरळ आहे. किम न गृहीती विषयानेव तुक्ता चोक्तुम सर्व पन्नग. मन विषयांचं एकाच वेळेला ग्रहण करू शकत नाही, वन आफ्टर वन. ज्यावेळेला तुम्ही शब्द ग्रहण करता त्यावेळेला स्पर्श ग्रहण करू नाही शकत, त्याच वेळेला रूप नाही. तुम्ही श्रवण करून राहिले, एक वारकरी हातात माळ घेऊन जपून राहिला, तुम्ही म्हणाल चांगलंच आहे, भगवन नामाचा जपही सुरू आहे आणि श्रवण सुरू आहे. नाही नाही नाही, श्रवण कधीही होऊ शकत नाही, कारण मन द्विधा आहे. पाच प्रकारच्या ज्ञानेंद्रियाची कामं आहेत. कान 100% श्रवण करणार नाही, मनापर्यंत बुद्धीपर्यंत जाणार नाही, आणि जपही मनापासून होणार नाही. म्हणून आधी श्रवण करून घ्या, मग जप करा. जप करायचा असेल आधी जप करा, मग श्रवण करा. महामते यदात्मद्रव्यमानुषः देवसंवादः. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराचा आश्रय आणि इंद्रियानियुक्त जो आत्मा आहे, इथे द्रव्य शब्द का वापरला? आत्मा नामक द्रव्य तोच नाना प्रकारच्या भोगाला भोगतो. जर तुमच्यात जीवात्मा नसेल, आत्मा नसेल, तुम्ही विषय भोगू शकता काय? झोपेत नाही भोगत, अंतःकरणच नाही आहे, लीन आहे. म्हणजे ज्याच्या सहाय्यानं विषय भोगता, मन नसेल स्वाद कळणार नाही, मन नसेल रूप दिसूनही दिसणार नाही, स्पर्श जाणं काही नाही होणार, काहीच नाही. तेव्हा तू ज्ञान, बुद्धी आणि मन हे कारण समज भोगायचं. तुला ज्ञान आहे, कावळा आहे, तुकडा पडलेला आहे भाकरीचा, त्याला ज्ञान आहे की खाण्याचा पदार्थ आहे? दगड नाही उचलणार तो, त्याला ज्ञान आहे दगड आहे. कावळा चोचीनं दगड पोटात घालील का? नाही नाही नाही, त्याला ज्ञान आहे की खाण्याची वस्तू नाही, हा तुकडा भाकरीचा आहे, हा खाता येतो, उचलून घे. ज्ञान आहे की नाही? आणि माणसाचं असं आहे की ज्ञान आहे, बुद्धी आहे आणि मन आहे.